श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या दोन पर्यायपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या लाडक्या भक्तांनो, आजचा हा संदेश प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देणार आहे. हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनात उतरवण्यासाठी आहे. कारण अनेक लोक देवाची पूजा करतात, जप करतात, व्रत करतात, दानधर्म करतात, पण तरीही त्यांना मन शांती मिळत नाही, सुख मिळत नाही, प्रगती होत नाही. यामागचे एक मोठं कारण म्हणजे इतराशी सतत तुलना करणे, दुसऱ्याची प्रगती पाहून मनात जळफळाट निर्माण होणे आणि दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा मनात ठेवणे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याच्या मनात मत्सर असतो त्याच्या मनात माझी कृपा टिकत नाही. कारण मत्सर म्हणजे स्वतःच्या आनंदाचा शत्रू आहे. दुसऱ्याचे सुख पाहून जर तुमच्या मनाला दुःख होत असेल तर त्याचा अर्थ तुमचे सुख बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून आहे. जोपर्यंत दुसऱ्याच्या यशामुळे तुम्ही दुःखी होता तोपर्यंत तुमचे स्वतःचे यशसुद्धा तुम्हाला समाधान देऊ शकणार नाही. भक्तांनो, एकदा विचार करा, बागेत अनेक प्रकारची फुले असतात. गुलाब गुलाबासारखा सुंदर असतो, मोगरा मोगरासारखा सुगंधी असतो, त्यामुळे कमळासारखे पवित्र असते. गुलाब कधी मोगऱ्याचा मत्सर करत नाही आणि मोगरा कधी कमळाचा हेवा करत नाही. प्रत्येक फूल आपल्या गुणाने फुलते. तसेच प्रत्येक मनुष्याचं नशीब, कर्म, वेळ आणि प्रवास वेगळा असतो. मग आपण दुसऱ्याची तुलना का करतो? आज सोशल मीडियाच्या काळात लोक दुसऱ्याचे आनंदाचे क्षण पाहतात आणि स्वतःच्या आयुष्याला कमी समजू लागतात. पण लक्षात ठेवा, लोक जगाला त्याचे हसरे फोटो दाखवतात. त्याचे अश्रू, त्याचे संघर्ष, त्याचे अपयश कुणाला दिसत नाही. म्हणून दुसऱ्याचे बाहेरचे जीवन पाहून स्वतःच्या जीवनाचा निर्णय घेऊ नका. स्वामी म्हणतात, तुला नाही कृतज्ञतेची ओर आहे. ज्याला स्वतःकडे असलेल्या गोष्टीची किंमत कळत नाही तो कायम दुसऱ्याकडे काय आहे हेच पाहत राहतो आणि जो दुसऱ्याकडे पाहत राहतो त्याच्या हातातील सुखसुद्धा निसटून जाते. मत्सर हा सर्वप्रथम स्वतःला जाळतो. दुसऱ्याचे काही नुकसान होण्यापूर्वी तुमची झोप उडते, तुमची भूक कमी होते, मन शांत होते, चेहऱ्यावरचा आनंद हरवतो. दुसऱ्याचा विचार करताना स्वतःचे आयुष्य वाया जाते. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याच्या वाटेवर काटे टाकणारा स्वतःच्या पायात काटे टोचून घेतो. काही लोक सतत विचार करतात, याच्याकडे इतका पैसा कसा, त्याला एवढा मानता मिळतो, त्याचा व्यवसाय काय चालतो, त्याची मुले एवढी हुशार कशी. पण त्यांनी कधी स्वतःला विचारले का, मी माझ्या जीवनासाठी किती मेहनत घेत आहे, माझ्यात काही सुधारणा करायला हवी. जो स्वतःला बदलतो तो पुढे जातो, जो दुसऱ्याकडे पाहतो तो तिथेच राहतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका, त्यातून प्रेरणा घ्या. जर एखादा माणूस प्रगती करत असेल तर त्याच्याकडून शिकण्यासाठी काय आहे ते पहा. त्याचा अपमान करण्यापेक्षा त्याचे चांगले गुण स्वीकारा. दुसऱ्याच्या यशामुळे बंद करणे रेश्मा. तुमच्यात मेहनतीची प्रेरणा निर्माण झाली तर ते यश तुमच्यासाठीही आशीर्वाद ठरेल. कधी कधी लोक दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून देवाकडेही विचित्र मागण्या करतात. पण भक्तांनो, देव ज्ञानाचा अधिपती आहे. जो दुसऱ्याचे नुकसान मागतो त्याच्या स्वतःच्या पुण्याचा अक्षय होऊ लागतो. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्यासाठी सद्भावना ठेवा. कारण जो शुभेच्छा तुम्ही देता त्याच्या सुगंध आधी तुमच्या जीवनात पसरतो. एक छोटा दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवतो म्हणून त्याचा प्रकाश कमी होत नाही, उलट अंधार कमी होतो. तसेच दुसऱ्याला प्रोत्साहन दिल्याने तुमचे यश कमी होत नाही, उलट तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा वाढते. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे. कोणाला लवकर यश मिळते, कोणाला उशिरा, पण योग्य वेळ आल्याशिवाय फळ मिळत नाही. आंब्याचे झाड आणि नारळाचे झाड एकाच दिवशी फळ देत नाही. म्हणून आल्या वेळेवर विश्वास ठेवा. जर मनात मत्सर आला तर
लगेच स्वामीचे नाव घ्या. मनाला सांगा, स्वामी मला दुसऱ्याच्या यशात आनंद मानण्याची शक्ती द्या. माझ्या वाट्याचे जे आहे ते मला योग्य वेळी मिळेल. अशी प्रार्थना करणाऱ्या भक्ताचे मन दिवसेंदिवस निर्मळ होत जाते. जो दुसऱ्याचे वाईट चित्तो तो नकळत स्वतःच्या आयुष्याभोवती नकारात्मक विचाराचे जाळे विणतो. पण जो सर्वोच्च भल्याची कामना करतो त्याच्या जीवनात स्वामीची कृपा सतत वाढत राहते. कारण परमेश्वराला मोठं मंदिर नको असते, मोठे हृदय हवे असते. आजपासून एक संकल्प करा, कोणाची तुलना करणार नाही, कोणाच्या यशामुळे दुःखी होणार नाही, कोणाचे वाईट चिंतणार नाही. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मनाने स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देईल. रोज थोडे मेहनत वाढवीन, मनात प्रेम, दया, क्षमा आणि कृतज्ञता वाढवीन. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जग बदलण्यापूर्वी स्वतःचे मन बदला. मन बदलले की विचार बदलतात, कृती बदलले की नशीब बदलते आणि नशीब बदलले की संपूर्ण आयुष्य आनंदाने उजळून निघते. माझ्या भक्तांनो, दुसऱ्याचे मत्सर करून कोणीही मोठे झाले नाही. पण दुसऱ्याला आशीर्वाद देणारा, स्वतःवर विश्वास ठेवणारा आणि स्वामीच्या चरणी नतमस्तक राहणारा भक्त नक्कीच जीवनात उंच भरारी घेतो. म्हणून आज या क्षणी मनातील मत्सर, द्वेष, तुलना आणि नकारात्मक विचार स्वामीच्या चरणी अर्पण करा. त्याच्या चरणी फक्त श्रद्धा, शुभ्री आणि निर्मळ मन ठेवा. स्वामी समर्थ तुमचा हात धरतील, योग्य मार्ग दाखवतील आणि तुमच्या जीवनात अशी प्रगती घडवतील की तुम्हालाही आश्चर्य वाटेल. शेवटी एवढेच सांगतो, दुसऱ्याच्या आनंदामुळे जर तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटले तर समजा स्वामी समर्थ तुमच्या हृदयात कायमचे विराजमान झाले आहेत. आणि ज्या हृदयात स्वामीचा वास असतो त्याच्या जीवनात शांतता, समाधान, समृद्धी आणि खरे सुख कधीच कमी पडत नाही. भक्तांनो, मनुष्य जीवनातील सर्वात मोठी लढाई ही बाहेरच्या जगाशी नसते तर स्वतःच्या मनाशी असते. बाहेरचा शत्रू तुम्हाला एकदा हरवू शकतो, पण मनात निर्माण झालेला मत्सर, द्वेष आणि तुलना हे शत्रू दररोज तुमची शक्ती कमी करत राहतात. म्हणून स्वामी समर्थ महाराज नेहमी मन शुद्ध ठेवण्यावर भर देतात. मन शुद्ध असेल तर जीवनात किती संकटे आली तरी माणूस डगमगत नाही. पण मन शुद्ध असेल तर लाखो रुपयाची संपत्ती, मोठा बंगला, गाडी, प्रतिष्ठा आणि मनाला सन्मान असूनही मनुष्य सुखी राहत नाही. आज अनेक लोक सकाळी उठल्यापासून दुसऱ्याच्या आयुष्यात विष मांडत बसतात. कोणाचा व्यवसाय किती वाढला, कोणाचे घर किती मोठे झाले, कोणाला किती पैसा मिळाला, कोणाची मुले किती पुढे गेली, कोणाचे नशीब किती चांगले आहे याचा विचार दिवसभर सुरू असतो. पण स्वतःच्या आयुष्याचा हिशोब घेण्याची वेळ नसते. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याला स्वतःचा दोष दिसू लागतो त्याचे आयुष्य बदलायला सुरुवात होते. पण ज्याला फक्त दुसऱ्याचे जीवन दिसते त्याच्या आयुष्यात तिथेच थांबतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या आनंदामुळे जर तुमच्या मनात वेदना निर्माण होत असतील तर ती वेदना दुसऱ्याने दिलेली नसते, ते तुमच्या मनातील आपुलकीची जाणीव असते. म्हणून दुसऱ्याला दोष देण्याऐवजी स्वतःला विचारा, मी माझ्या जीवनासाठी आज काय केले? मी कालपेक्षा आज एक पाऊल पुढे गेलो का? माझ्या स्वभावात, माझ्या विचारात, माझ्या कर्मात काही सुधारणा झाली का? स्वतःला असे प्रश्न विचारतो त्याला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात की देव प्रत्येकाला वेगळे कार्य देऊन या पृथ्वीवर पाठवतो. सूर्याला चंद्रासारखे व्हायचे नसते आणि चंद्राला सूर्याची जागा घ्यायची नसते. नदी समुद्राचा मत्सर करत नाही आणि समुद्र नदीचा हेवा करत नाही. प्रत्येक क्षण आपले कार्य प्रामाणिकपणे करत राहतो, म्हणून निसर्ग सुंदर दिसतो. जर निसर्गाची तुलना नाही तर मनुष्याने ते का निर्माण केलं? भक्तांनो, मत्सर हा इतका धोकादायक रोग आहे की तो सुरुवातीला विचारामध्ये जन्म घेतो, नंतर क्षमतामध्ये उतरतो आणि शेवटी कर्मामध्ये प्रकट होतो. मग माणूस दुसऱ्याची निंदा करतो, अफवा पसरवतो, अडथळे निर्माण करतो, अपमान करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला हे कळत नाही की प्रत्येक चुकीच्या कर्माची नोंद परमेश्वराच्या न्यायालयात होत असते. जगाची नजर चुकवता येते पण
परमेश्वराची नजर कधीच चुकवता येत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्याच्या यशावर दगड फेकण्यापेक्षा स्वतःच्या पायाखाली दगड दूर करा. कारण तुमच्या वाटेतील अडथळे दूर झाले की तुमचाही प्रवास सहज होईल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.